बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये नांदगावात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। आमदार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवल्याचा आरोप करण्यात आला। त्या प्रकारावरून समीर भुजबळ आणि सुहास कांदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। गुरुकुल कॉलेज परिसरातून निघालेल्या मतदारांना समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत अडवल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी जोरदार राडा झाला। या राड्यादरम्यान कांदेंकडून भुजबळ समर्थकांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत तणाव निवळण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगाचं पथकही दाखल झालं। थांबवलेल्या मतदारांच्या बॅगांची तपासणीही झाली। अखेर निवडणूक आयोगाच्या पथकानं मतदारांची चौकशी करून त्यांना केंद्रावर पाठवलं। नाही, मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली। ते चुकीचं व्हायरल होते। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं आहे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारू नको। मी जेव्हापासून तो भयमुक्तीचा नारा दिल्याच्या नंतर सुद्धा मी फॉर्म भरताना गेले त्याच दिवशीचे आहे आमदारांनी ज्या पद्धतीचं फोन करून आमच्या कार्यकर्त्यांना जे धमक्या दिल्या, गलिच्छ भाषेत बोलले, ते मी सगळ्यांसमोर ऐकवलं आहे। आणि त्यानंतर सुद्धा ते काही सत्र काही थांबलं नाही। अनेक ठिकाणी प्रत्येक गावात मी गेल्यानंतर, मी बाहेर पडल्यानंतर ते तिकडच्या सर्व कार्यक्रम चालू होतं। परंतु मी सगळ्यांना जे संयम बाळगायला सांगितलेला होता। कोणालाही त्याच्याबद्दल जे आहे उलट सुलट कुणीही आलं तरी त्यांना नमस्कार करून हो बाबा, दादा बाबा करून शांत राहायला सांगितलं। कारण का मला निवडणुकीमध्ये कुठे गालबोट लावायचं नव्हतं आणि आमच्याकडून तशी कुठची प्रतिक्रियाही द्यायची नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।